श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज होता केंद्रामध्ये आमच्या सप्ताहाचा दुसरा दिवस। तर आज होता आपला स्वामींचा याग। त्यासाठी नित्य स्वाहाकाराला सगळे बसलेलो। नित्य स्वाहाकार झालेला आणि झाल्यानंतर मग त्याच्यानंतर हा स्वामी याग चालू झाला। स्वामी याग चालू झाल्यानंतर मग हे सगळेजण असे बसले। हे सगळे असे पूजा वगैरे मांडलेली आणि मला पण बसायचं होतं स्वामी यागाला, पण नाही बसले। आणि हे इथे बाहेर आतमध्ये 11 किंवा 13 जणी असं 12-13 जेवढं बसतात तेवढं बसवतात। बाकीचे हे सगळे बाहेर बसलेले आणि हे बाहेर बसलेले इकडच्या साईडला काही आणि इथे या साईडला। आणि इथे माईकवर सगळं वाचन चालू होतं आणि तिकडे यज्ञ मंडपाच्या तिकडे स्वाहाकार चालू होता। आणि हे आमची स्वामींची मूर्ती, फोटो वगैरे असं छान सुंदर असं आहे बघा। आणि हे सगळे प्रहर वगैरे असे लागलेले असतात। सप्ताहात 2 स्वामी चरित्र असतात, 2 माळी असतात आणि 2 वीणा वाजवणारे असतात। आणि मी आतमध्ये पाया पडत होते। त्यांनी मला हातात एक तुळशीपत्र दिलं आणि त्यानंतर मग परत पाया वगैरे सगळं पडून झाल्यानंतर परत यज्ञ मंडपाकडे आले। त्यानंतर मग व्हिडिओ काढायचा होता यांचा, तर व्हिडिओ काढला मग आणि काही फोटोज पण घेतले। फोटोज व्हिडिओज काढण्याचं कारण म्हणजे असं की एक आठवण म्हणून पण राहते आणि एक आठवण पण आणि एक राहतं फोटोमध्ये काय कसं होतं ते। त्यानंतर स्वतःचे पण काही फोटो वगैरे घेतले। सगळं याग वगैरे झाल्यानंतर मग मला होता गुरुवार, त्यामुळे मग मी घरी आले। त्यानंतर उपवास होता त्यामुळे बटाट्याची चटणी वगैरे त्यासाठी मस्त अशी शेंगदाणे भाजून घेतले आणि त्यानंतर मग बटाटे छिलून वगैरे ठेवले होते। लाईट गेलेली होती म्हणून त्यासाठी खलबत्ता काढला, पुसून वगैरे घेतला छान असा। आणि मग खूप उशीर झाला होता, मला लवकर जायचं होतं आणि त्यात लाईट पण गेलेली। तर मग असं वाटत होतं की लाईट असती तर बरं झालं असतं। मग बटाटे वगैरे मी हे करायला घेतले, छिलून वगैरे घेतले। त्यानंतर खलबत्त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे वगैरे मस्त भाजलेले खलबत्त्यात टाकून घेतले। त्यानंतर मग मिरची घेतली, मिरचीला धुवून घेतलं व्यवस्थित छान। आणि मध्ये मध्ये मला कॅमेऱ्याकडे यावं लागतं, तो चालू आहे का नाही हे बघावं लागतं। कारण काय होतं कधी कधी की लाईट नाही पडला व्यवस्थित की त्यात अंधार येतो। तर मग इथे तेल टाकूस तर लगेच स्वामींचीच कृपा की लगेच लाईट पण आली होती मस्त योग्य टायमाला। आणि मग त्यानंतर मग मी जे खलबत्त्यामध्ये टाकलेलं होतं शेंगदाणे आणि मिरची ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं छान सुंदर असं। आणि त्यानंतर मग बारीक केलं आणि बारीक केल्यानंतर मग ते टाकलं कढईमध्ये। आता मी ते छान परतून घेणार आणि ते परतून झाल्यानंतर मग बटाटे टाकणार। बटाटे टाकण्याच्या अगोदर त्यांना मी बारीक बारीक पीस करून घेणार। त्याचे कापायचा खूप कंटाळा आला होता मला, मग त्यामुळं आमच्याकडं ते बटाटे चिलायचं ते हे असतं ना, काय म्हणतात त्याला आठवत नाही मला आता, पण त्याने मग कट करून घेतले बटाटे। आणि त्यानंतर मग ते मीठ वगैरे टाकून घेतलं त्यावर लगेच आणि ते हलवून लगेच वाफेवर ठेवले। आणि वाफेवर ठेवल्यानंतर मग थोडं पाणी पण शिंपडलं त्यावर आणि लगेच सगळं नैवेद्य वगैरे झाल्यानंतर मग आमच्या घरात सवय की जे काही खातो ते पहिले स्वामींना दाखवत असतो आम्ही आणि त्यानंतर आम्ही खातो। आणि गुरुवार पण होता, दुसरं काही केलेलं नव्हतं, त्यामुळं मग जे मी बटाट्याचं केलं होतं तेच मी ठेवलं स्वामींना। जायची घाई पण होती त्यामुळं मग लवकर लवकर स्वामींना दाखवलं आणि त्यानंतर मग मी पण खाल्लं ते, कारण भूक पण लागली होती, सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं मी। आणि मग नंतर स्वामींना ताट दाखवल्यानंतर मुजरा वगैरे केला छान असा आणि त्यानंतर मग तेच ताट मी खायला घेतलं आणि पाणी वगैरे दाखवलं। त्यानंतर मग खाऊन पिऊन झाल्यानंतर मग परत 4-4:30 वाजता केंद्रामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ होता, कारण दुसऱ्या दिवशी चंडी याग होता म्हणून।
आणि ह्या आजी आहेत, वयस्कर आहेत, पण एवढं फास्ट दुर्गा सप्तशती वाचत होत्या ना की मला बघून खूप आश्चर्य वाटलं. म्हणून मी त्यांचा लगेच व्हिडिओ काढून घेतला. मला खूप आवडतात ही आजी. खूप छान श्लोक वगैरे पण म्हणतात, विष्णू सहस्रनाम वगैरे पण म्हणतात. आणि आमच्या सोनवणे काकू आहेत, ह्या पण खूप छान म्हणजे दुर्गा सप्तशती वगैरे सगळेजण वाचतात खूप फास्ट. म्हणजे जे रोज वाचताना त्यांना खूप फास्ट वाचता येतं, पण जे कधीतरी वाचतं त्यांना नाही येत. त्यानंतर दुर्गा सप्तशतीचा पाठ झाला आणि त्यानंतर मग होत्या दांडिया. आणि हे उशीर झाला होता, थोडाच टाइम राहिला होता, म्हणून काकू पण पळत पळत येत होत्या. मग काकू येऊन ग्रुपला जॉईन झाल्या आणि त्यानंतर परत एकदा ग्रुप चालू झाला खेळायला. त्यानंतर मग प्रदक्षिणा होत्या संध्याकाळी 6च्या. माझ्याकडे दांडिया नव्हत्या कारण मला थोडासा उशीर झाला होता जाण्यासाठी. मी वाचत होते ॲक्च्युली, तर मला ग्रुपला जॉईन होण्यासाठी थोडासा उशीर झाला, त्यामुळे माझ्याकडे दांडिया नव्हत्या. आणि म्हणून मग मागच्या आजींनी मला, एक आजी होत्या त्यांनी माझ्याकडे टाळ दिला कारण दांडिया नव्हत्या म्हणून. आणि मग तो मी टाळ घेतला आणि मस्त टाळ वाजवत आम्ही दांडिया खेळलो. थोड्या वेळ असं वाटत होतं की पंढरीची दिंडी जशी चालते त्या दिंडीमध्ये आपण आहोत की काय, आणि तसाच फील येत होता. खूप भारी असं वाटत होतं. आणि मग मंत्र बोलत बोलत आम्ही सगळेजण प्रदक्षिणा घातल्या औदुंबराला. आणि त्यानंतर मग थोडा वेळच राहिला होता आरतीसाठी. 6 वाजता प्रदक्षिणा चालू होतात आणि त्यानंतर मग एक 6:20 पर्यंत किंवा 6:25 पर्यंत प्रदक्षिणा घेतल्या जातात आणि त्यानंतर मग आरती केली जाते. तर हे अशा प्रकारे सगळा डे माझा गेला. आणि त्यानंतर आता हे सगळं झाल्यानंतर आरती अटेंड करणार. आरती अटेंड केल्यानंतर मग परत मी हे पण करणार, पुढचं राहिलेलं वाचणार आणि त्यानंतर मग मी घरी जाणार. तर अशा प्रकारे सगळं काही अटेंड करून झालं. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्रमसी मम हितार्थ तू किती तुझ क्षीण देऊ, हृदयी वससी परिन च दिससी, कैसे तुझ पाहू. सद्गुरुनाथा हात जोडितो, अंत नको पाहू. उकलुनी मणीचे हित आणि या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. सगळ्यांनी काळजी घ्या. आणि हे आरती झाल्यानंतर काकूंचं हितगुज वगैरे मार्गदर्शन वगैरे असतं. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.